शालोम. आपण बसूया. पण वचनामध्ये जाण्याच्या आधी छोटीशी प्रार्थना करूया. प्रभू, धन्यवाद करतो आजच्या दिवसासाठी की प्रभू तू आज आम्हाला एकत्र केला आहे परमेश्वरा. आणि खरोखर बाप्पा तुझा आत्मा आज आमच्या बरोबर आहे. आणि प्रभू येशू आज तुझ्या वचनाद्वारे तू आमच्याशी बोलणार आहेस. प्रभूजी आज आमच्या जीवनामध्ये काय नको आहे, काय पाहिजे, काय केलं पाहिजे, काय नाही केलं पाहिजे, हे प्रभू याविषयी तू स्पष्टपणे बोलणार आहेस. कारण प्रभू दिवस कमी आहेत आणि दिवस दुष्ट आहेत. आणि प्रभू या शेवटच्या दिवसामध्ये आज जेव्हा तुझं येणं इतकं जवळ आहे प्रभू, आम्हाला तुझ्या येण्यासाठी आम्हाला तयार व्हायचं आहे. तर प्रभू आज प्रत्येक दिवस आमच्यासाठी महत्त्वाचा आहे. आणि म्हणून तुझ्या वचनातून परमेश्वरा तू आज पवित्र आत्म्याद्वारे बोलणार आहेस. म्हणून आम्ही तुझे आभार मानतो. प्रभू येशू ते वचन प्रत्येक हृदयाला भेदून जाऊ दे. प्रत्येक हृदयाचे ते तुकडे तुकडे करू दे. प्रत्येक प्रभू आज या व्यक्तीला त्याच्या पायावर, त्याच्या गुडघ्यावर येण्यासाठी मदत आणि सहाय्यता करू दे. आपल्या जीवनाला प्रभू त्यांनी पुन्हा एकदा तपासावं असं होऊ दे परमेश्वरा. आणि पुन्हा एकदा तुझ्या मार्गामध्ये येण्यासाठी हे वचन प्रभू आमची मदत सहाय्यता करू दे येशूच्या नावामध्ये. आमेन, आमेन, आमेन. सर्वप्रथम शिलो पेंटकॉस्टल चर्चचं मी आभार मानते की मला या खूप महत्त्वाच्या दिवशी आपल्यामध्ये येण्यासाठी आणि बोलण्यासाठी संधी दिली. म्हणून खरोखर धन्यवाद. आणि माझ्या सगळ्या लेकींना, माझ्या सुंदर लेकींना, सुंदर बहिणींना, सुंदर आयांना जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आणि मी आज सांगेल माझ्या लेकींना, माझ्या बहिणींना आणि माझ्या आयांना की तुम्ही परमेश्वराची सगळ्यात सुंदर निर्मिती आहात. जेव्हा पण आरशामध्ये बघाल तेव्हा सांगा स्वतःला की मी देवाची सगळ्यात सुंदर निर्मिती आहे. आमेन. परमेश्वराने मला स्पेशली बनवलंय. आदामाला बनवलं मातीपासून, पण मला बनवलं हाडं आणि मांसापासून. आमेन. तर प्रियांनो, जर आम्ही स्पेशल निर्मिती आहोत तर आमच्यासाठी स्पेशल काम पण आहे. आणि म्हणून आज आपण एक असं वचन घेणार आहोत जे आज खरोखर आमचे आत्मिक डोळे आणि आत्मिक हृदय, आत्मिक कान उघडणार आहेत. आणि आज आपण 2 स्त्रियांविषयी बोलणार आहोत. एक स्त्री जी उत्पत्तीच्या सुरुवातीला आहे, म्हणजे जी जुन्या कराराच्या सुरुवातीला येते, आणि एक स्त्री नव्या कराराच्या सुरुवातीला येते. या 2 स्त्रियांनी जगाचा इतिहास बदलला. प्रियांनो, 2 स्त्रियांनी जगाचा इतिहास बदलला. आणि आज आपण या 2 स्त्रियांची तुलना करणार आहोत. आणि सुरुवातीलाच मी सांगेल आज आपल्यामध्ये कुठली स्त्री आहे हे जाणून घ्या, आणि कुठली स्त्री देवाला पाहिजे आहे ते पण जाणून घ्या. आणि नक्कीच तुम्हाला कळालं असेल मी हव्वा आणि मरियेची तुलना करणार आहे. तर आज हवा आम्हाला काय सांगते आणि मरिया काय सांगते याविषयी आपण ऐकणार आहोत. तर प्रियांनो, सगळ्यात पहिल्यांदा स्वर्गदूत हव्वेला भेटायला आला. कुठला स्वर्गदूत आला होता हव्वेला भेटायला? आपण दोघींच्या जीवनाची तुलना करत आहोत. आणि मग आपण जेव्हा हवेच्या जीवनाविषयी बघतो तर हवेला पुण्यातून नाही स्वर्गातून खाली टाकलेल्या स्वर्गदूताने येऊन दर्शन दिलं किंवा त्याच्याशी बोलला. आणि मरियेला स्वर्गातून पाठवलेल्या स्वर्गदूताने दर्शन दिलं. लक्षात घ्या. म्हणून आम्हाला कोण दर्शन देतं हे स्त्रियांनी बघून घ्या स्पेशली, कारण या स्त्रियांना दर्शन दिलेलं आहे. तर हवेला स्वर्गातून परमेश्वराने खाली पडलेल्या स्वर्गदूतांनी दर्शन दिलं. आणि मरियेला
स्पेशली देवाने स्वर्गातून पाठवलेल्या स्वर्गदूताने दर्शन दिलं आणि हवा देवाच्या वचनाच्या विरुद्ध बोलणाऱ्या स्वर्गदूताच्या वचनावर तिने विश्वास ठेवला. लक्षात घ्या प्रियानो, आज आमच्याशी कोण बोलतं हे लक्षात घ्या. प्रत्येक व्यक्ती जो परमेश्वराच्या वचनाच्या विरुद्ध बोलतो तो देवापासून नाही आहे. तिला सांगितलं स्वर्गदूताने, ते फळ खाशील बऱ्या आणि वाईटाचं तर निश्चित मरणार नाहीस, परंतु तू देवा समान होशील. आणि देवाने सांगितलं होतं बऱ्या आणि वाईटाचं फळ खाऊ नको, नक्की मरशील. तो प्रियांनो, जे कोणी आपल्या वचनाच्या विरुद्ध, देवाच्या वचनाच्या विरुद्ध गोष्टी करतात त्या लोकांपासून सावध राहा, त्या लोकांपासून दूर राहा. हा खरंच मोलाचा सल्ला आहे. कारण आजकाल जे शेवटच्या दिवसामध्ये जे खोटे प्रचारक उठलेले आहेत आणि देवाच्या वचनामधनं खोट्या गोष्टी करत आहे, त्यांच्यापासून आज आपल्याला दूर राहायचं. आणि म्हणून मरियेला गॅब्रिएल स्वर्गदूत येऊन म्हणतो की स्त्रियांमध्ये तू धन्य आहेस, तू कृपा पावलेली आहेस, तू गरोदर होशील व पुत्र प्रसवशील, त्याचे नाव तू येशू ठेव. आणि मरिया स्वर्गातून पाठवलेल्या गॅब्रिएल स्वर्गदूतावर विश्वास ठेवते, कारण तो परमेश्वराचं वचन घेऊन आलेला होता. आमेन. तर पहिली गोष्ट, कोण भेटायला येतं, कोण दर्शन देतो, कोण बोलतं आणि काय बोलतं हे लक्षात घ्या. प्रत्येक व्यक्ती जो आमच्या जीवनामध्ये येतो, स्पेशली स्त्रियांना मी सांगेल, सोशल मीडियावर तुम्ही काय बघता, सोशल मीडियाच्या द्वारे तुम्ही कुणाशी बोलता आणि काय बोलता याच्यावर लक्ष द्या. कारण आजकाल सोशल मीडिया हा आम्हाला भटकवणारा एक शैतानाचा मार्ग बनलेला आहे. एक तर सोशल मीडियावर थांबूच नका, गरज नसेल तर काय जरूर नाही फेसबुक, व्हॉट्सअप, इन्स्टा आणि या सगळ्या गोष्टींची. आणि खरंच तुम्ही त्यावर असाल तर काहीतरी देवाला प्रसन्न करेल असं करा किंवा असं ऐका. कारण जो सैतान हवेशी बोलत होता तो सैतान आजही बोलतो आणि तो त्यावेळेस कार्यरत होता अदन बागेमध्ये, तो आजही कार्यरत आहे या जगामध्ये. आणि म्हणून स्पेशली स्त्रियांना सांगेल, कारण स्त्रियांचा स्वभाव वाहून जाण्याचा आहे. लगेच इमोशनल होतात, लगेच भावनेमध्ये येतात आणि लगेच वाहून जातात आणि मग अशा गोष्टी करून बसतात ज्या त्यांना सुद्धा अपेक्षित नव्हत्या. हवेला माहित नव्हतं की ती कुणाशी बोलतीये आणि ती कुणाचं ऐकतीये आणि तिच्या ऐकण्यामुळे येणाऱ्या मानव जातीचं किती मोठं नुकसान ती करतीये तिला माहित नव्हतं. म्हणून खूपदा असं होतं की पाप खूप चोर मार्गाने, एकदम चांगल्या मार्गाने आमच्या जीवनामध्ये एंटर करतं आणि मग ते कधी त्याच विक्राळ रूप धारण करून आम्हाला देवापासून दूर घेऊन जातं, आम्हालाही कळत नाही. म्हणून आजच्या स्त्रियांना मी सांगेल आणि स्पेशली माझ्या लेकरांना सांगेल, जे यंगस्टर्स आहेत, कुणाला फॉलो करता प्रियानो, लेकरांनो जरा बघा. प्रत्येक जण फॉलो करण्याचे लोक नाही आहेत, कारण ज्याला फॉलो कराल त्याच्या मागे जाल आणि तो जिथे जाईल तिथे तुम्ही जाल. आम्हाला एकालाच फॉलो करायचंय आणि कुणाला, येशू. कारण जो जिथून आला तिथून गेला आणि तिथूच आम्हाला घेऊन जाणार. स्वर्गातनं आला, स्वर्गात गेला, त्याच्या मागे चालाल तर स्वर्गात जाल, दुसरा कुठलाही मार्ग नाही आहे. आणि म्हणून भले तुम्ही हे वचन 10 वेळा ऐकलं असेल, 100 वेळा ऐकलं असेल, आज पुन्हा एकदा महिला दिनाच्या निमित्ताने ऐका की कुणाला फॉलो करता, कुणाला बघता, कुणाचं ऐकता यावर पुन्हा एकदा लक्ष द्या. कारण ज्याचं ऐकाल तसेच बनाल. शैतानाचं ऐकलं आणि पापात पडली, देवाचं ऐकाल तर देवासारखे बनाल. म्हणून ज्याचं ऐकता त्याच्यासारखे बनाल. लिहून ठेवा कुठेतरी. म्हणून आज कोण बोलते आमच्याशी हे बघणं खूप जरुरी आहे. आणि म्हणून हवा आणि मरियेचं उदाहरण आम्हाला लक्षात ठेवलं पाहिजे. तिसरी गोष्ट ही आहे की हवेने
स्वर्गदूताचं ऐकलं, फळ खाल्लं आणि एक खूप मोठा बदल म्हणेल तिच्यामध्ये झाला की जी पवित्र आत्म्याने भरलेली होती, जसं फळ खाल्लं आदाम आणि हवेने पवित्र आत्मा निघून गेला. आज्ञा पालन करणार नाही तर पवित्र आत्मा निघून जाणार. वचनाप्रमाणे चालणार नाही तर आत्मा निघून जाणार. म्हणून जसं त्यांनी फळ खाल्लं, पहिले नग्न होते पण कळत नव्हतं की नग्न आहेत, कारण परमेश्वराची उपस्थिती त्यांच्यावर होती. आणि जसं फळ खाल्लं कळालं ते नग्न आहेत. परमेश्वराने आपला आत्मा काढून घेतला. जर परमेश्वराच्या वचनाप्रमाणे चालणार नाही, आत्मा आमच्यामध्ये राहणार नाही. आणि त्या विरुद्ध मरियेने जेव्हा गब्रिएल स्वर्गदूत येऊन तिला म्हटला की तुझ्यावर पवित्र आत्मा उतरून येईल आणि तू परतपराच्या पुत्राला, पवित्र परमेश्वराला जन्म देशील. आणि तिने म्हटलं तुझ्या वचनाप्रमाणे मला हो. आणि काय झालं? पवित्र आत्मा तिच्यावर उतरून आला. वचनाप्रमाणे चालाल, ताजा अभिषेक आपोआप उतरून येईल. आम्ही म्हणतो पवित्र आत्मा पाहिजे, पवित्र आत्मा पाहिजे, पण एकदा बघा, पवित्र आत्म्यासाठी एक कंडिशन ही आहे की आम्ही वचनात आहोत का. एक गोष्ट बायबलमध्ये तुम्ही स्पष्टपणे बघाल की कधीही वचन एकटं काम करत नाही आणि कधीही पवित्र आत्मा एकटं काम करत नाही. दोघंही मिळून एकत्र काम करतात. म्हणून ती जेव्हा म्हणते की तुझ्या वचनाप्रमाणे मला हो, तिच्यावर पवित्र आत्मा उतरून आला आणि पवित्र आत्म्याने वचनाला देहधारी केलं आणि तिच्यामध्ये ठेवलं. म्हणून दुसरी गोष्ट ही लक्षात ठेवा प्रियांनो, जर आम्ही परमेश्वराच्या आज्ञा पाळत नसू आणि म्हणत असू की मी माझ्यामध्ये पवित्र आत्मा आहे, तर एक खूप मोठा क्वेश्चन मार्क आहे. किती लोक समजतायत? म्हणून जेव्हा वचनाप्रमाणे चालाल तर वचनाची पूर्तता करण्यासाठी, वचनाला पूर्ण करण्यासाठी परमेश्वराने जो सहाय्यक दिलेला आहे पवित्र आत्मा, तो तुमच्या बरोबर चालायला लागतो. आणि पवित्र आत्म्याद्वारे वचन देहधारी होतात. म्हणून तिसरी गोष्ट आज आम्हाला लक्षात ठेवायची आहे की जर वचनाप्रमाणे चालणार नाही किंवा वचनाचं पालन करणार नाही किंवा वचनाच्या विरुद्ध कराल, तर मग पवित्र आत्मा निराश होऊन, दुःखी होऊन निघून जाईल. चौथी गोष्ट आम्ही बघणार आहोत. हवेसाठी परमेश्वराची खूप सुंदर योजना होती. जर तुम्ही बघाल, हवेसाठी आणि आदामासाठी परमेश्वराने ऑलरेडी अदनवाटिका बनवून ठेवली होती. हा येस नो, सगळं काय होतं तिथे, एव्हरीथिंग. जे आज आपण सुखी जीवनाची व्याख्या करतो ना, ती सुखी जीवनाची व्याख्या परमेश्वराने त्यांना उत्पन्न करण्याच्या आधी ऑलरेडी बनवून ठेवलेली होती. आणि सगळ्यात सुंदर योजना परमेश्वराची आदाम आणि हवेसाठी हे होती की तो त्यांच्यामध्ये आणि त्यांच्या बरोबर राहू इच्छित होता. आपण संध्याकाळी बघणार आहोत ही वचन की परमेश्वराची योजना आमच्यासाठी काय आहे. तर हवेच्यासाठी किंवा आदामासाठी आणि हवेसाठी परमेश्वराची जी योजना होती की परमेश्वराला त्यांच्यामध्ये आणि त्यांच्या बरोबर राहायचं होतं, ती एका आज्ञा न पालन केल्यामुळे संपुष्टात आली. किती लोक समजतायत? लक्षात घ्या, आज आम्ही परमेश्वराच्या योजना पूर्ण करत आहोत की त्याने आमच्यासाठी योजलेल्या योजना संपुष्टात आणत आहोत, हे बघणं खूप जरुरी आहे. म्हणून लक्षात घ्या, कुणाचं ऐकतो हे ऐकणं, हे जाणणं खूप जरुरी आहे. कारण मरियने परमेश्वराची जी योजना उत्पत्ती 3:15 मध्ये जी सांगितली होती, लक्षात घ्या, हवेने जेव्हा योजना संपुष्टात आणली तिच्या जीवनासाठी, परंतु देवाची योजना मानव जातीसाठी संपलेली नव्हती. ज्या स्त्रीमुळे ती योजना संपुष्टात आली,
त्याच स्त्रीच्या द्वारे त्याने एक अभिवचन दिलं त्या स्त्रीलाच की तुझ्याच द्वारे मी जन्माला येईल आणि माझी योजना मी पूर्ण करेन. म्हणून काय लिहिलं 3:15 मध्ये उत्पत्ती, आणि तू व स्त्री तुझी संतती व तिची संतती यामध्ये मी परस्पर वैर स्थापेन, ती तुझे डोके फोडील व तू तिची टाच फोडशील. ज्या स्त्रीला, ज्या हवेला भुलवलं गेलं किंवा ज्या स्त्रीबद्दल असं बोललं जातं की जिच्यामुळे पाप जगात आलं, प्रियांनो, देवाने त्याच स्त्रीच्या द्वारे तिची संतती, कोणाची संतती? बघा, येशू ख्रिस्ताला स्त्रीची संतती म्हटलं जातं. येशू ख्रिस्ताचा बाप या जगाचा नव्हता, तो प्युअरली स्त्रीची संतती होती. म्हणून जी स्त्री बोलवली गेली तिच्याच द्वारे येशू ख्रिस्ताने या जगामध्ये येऊन एक प्रकारे स्त्री जातीला प्रतिष्ठा दिली. आणि म्हणून प्रियांनो, आज हवेने जी योजना परमेश्वराची संपुष्टात आणली होती, परंतु मरियेच्या द्वारे परमेश्वराने ती योजना पूर्ण केली. म्हणून आज स्त्रियांनो, स्पेशली आज खरोखर हृदयापासून मी आज तुम्हाला सांगत आहे. म्हणून परमेश्वराचं वचन हे सांगतं की तुझी नाही, माझी नाही, तुझी इच्छा पूर्ण होते. म्हणून परमेश्वराचं वचन सांगतं, हे प्रभू बोलणारे नाही, परंतु पिताची इच्छा पूर्ण करणारे परमेश्वराच्या राज्यामध्ये प्रवेश करतील. आम्ही प्रार्थना करतो तेव्हा पण आपण हे म्हणतो की देवा, तुझे राज्य या जगामध्ये येऊ आणि तुझी इच्छा माझ्याद्वारे पूर्ण हो. तर परमेश्वराची योजना आणि इच्छा पूर्ण करणं इतकं महत्वाचं का आहे? कारण परमेश्वराची इच्छा पूर्ण करणारे स्वर्गात जाणार आहेत. आणि म्हणून आज आपण काय करतो, आपण देवाची इच्छा जाणून घेण्याच्या ऐवजी किंवा पूर्णता करणं खूप दूरची गोष्ट आहे. आपल्याला माहितीच नाही परमेश्वराची माझ्यासाठी योजना काय आहे. म्हणून काय करतो आम्ही, आमच्या योजना परमेश्वरासमोर, जसं आपण ऍप्लिकेशन देतो, प्रार्थना म्हणजे आपले ऍप्लिकेशन्स असतात. हा या ना प्रभू, हे पाहिजे, प्रभू ते पाहिजे, प्रभू हे नको, हे काढून टाक, हे सतावतंय, हे असं. सो आपण काय करतो, आपण परमेश्वराला एक ऍप्लिकेशन देतो आणि त्याच्यामध्ये सांगतो, प्रभू आजार काढून टाक, मुलं पाहिजेत, मुलं बिघडलेली त्यांना सुधार, प्रभू कॅन्सर बरा कर, प्रभू घर बांधून दे, प्रभू लेकराला नोकरी दे, प्रभू नवऱ्याची दारू सोडो. म्हणजे आपण काय करतो, प्रार्थनेद्वारे, मी ते रॉंग आहे म्हणत नाही, ते चुकीचं आहे म्हणत नाही, ऍब्सोल्युटली नाही, माझा तो बोलण्याचा उद्देश नाहीये, कारण त्या पण प्रार्थना आहेत, त्या पण आमच्या गरजा आहेत आणि डेफिनेटली आम्हाला परमेश्वरासमोर त्या मांडणं जरुरी आहे. पण सगळ्यात महत्वाची गोष्ट आज आम्ही ही जाणून घेतली पाहिजे आणि ती म्हणजे, जर परमेश्वरासाठी त्याची इच्छा जीवनामध्ये पूर्ण करणं इतकं महत्वाचं आहे, तर आम्हाला सुद्धा ते जाणणं जरुरी आहे की प्रभू तुझी इच्छा काय आहे. येशू ख्रिस्ताविषयी काय लिहिलंय, तो पित्याची इच्छा पूर्ण करायला आला होता. तो कशाला आला होता या जगामध्ये? त्याला राजा बनवत होते की नव्हते? पण काय झालं, तिथून तो पळून गेला. पण क्रूसावर चढण्यासाठी यरूशलेममध्ये चालत गेला. लक्षात घ्या, राजा बनवत होते. लाजरला जिवंत केल्यानंतर जेव्हा येशू ख्रिस्ताला यहुदी लोकांनी ठरवलं हाच राजा आहे आमचा, आणि जेव्हा त्याला राजा बनवायचा प्रयत्न केला, लिहिलंय, तुम्ही बायबलमध्ये जाऊन बघा, तिथून तो निसटून गेला. काय गेला? निसटून गेला. परंतु क्रूसावर जाण्यासाठी चालत गेला. स्वतःहून यरूशलेमेमध्ये चालत गेला. माहिती होतं की पकडून देणार आहे, त्याचाच बरोबरचा त्याचा शिष्य, तरी सुद्धा त्यांनी पकडून दिलं. आणि जे काही क्रूसाची गोष्ट ते आपण नंतर करणार आहोत, पण देवाची पित्याची इच्छा येशू ख्रिस्तासाठी ही होती की त्याने क्रूसावर जावं, त्याने ती पूर्ण केली. तर प्रियांनो, आज, आणि मी तुम्हाला अजून एक गोष्ट सांगते, येशू ख्रिस्त क्रूसावर गेला, पित्याची इच्छा पूर्ण केली आणि म्हणूनच तो परत स्वर्गामध्ये गेला. आज येशूसाठी ते इतकं जरुरी होतं, गरजेचं होतं की त्याने पित्याची इच्छा पूर्ण केल्याशिवाय स्वर्गाचे दरवाजे त्याला उघडणार नव्हते. तर प्रियांनो, आज आमच्यासाठी
त्याच्यापेक्षाही महत्वाचं हे आहे की आम्हाला पित्याची इच्छा पूर्ण करून या जगातनं जायचंय. आज आमच्या इच्छा आम्हाला खूप महत्वाच्या वाटतात, खूप महत्वाच्या. आज आमचे प्रार्थनेचे विषय पण तेच असतात. म्हणून आज मी माझ्या भगिनींना हे सांगेल की देवाचं वचन सांगतं मागा म्हणजे मिळेल. त्यांनी तुम्हाला फ्रीडम दिलंय. मागा म्हणजे मागा. तो चांगला पित्या आहे. जेव्हा आमची लेकरं सुद्धा आमच्याकडे मागतात आम्हाला माहिती असतं त्याच्यासाठी ते गरजेचं नाहीये. जेव्हा 15 वर्षाचं पोरगं बाईक मागतं मला मोटरसायकलच पाहिजे, माहिती असतं आम्हाला की ह्याला नाही दिलं पाहिजे. मोबाईल मला आयफोनच पाहिजे. मग आई वडिलांची ती इच्छा पण नसते आणि आई वडिलांकडे तेवढे पैसे पण नसतात. पण पोरगं दररोज मला आयफोन पाहिजे, मला आयफोन पाहिजे, मला आयफोन नाही दिला तर मी जेवणारच नाही, मी आयफोन दिला नाही तर मी शाळेतच जाणार नाही. आणि मग काय करतात आई वडील? घे बाबा. आणि मग काय 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 करून त्याला करायला मोटरसायकल दे, त्याला आयफोन दे, त्याला हे दे. प्रियांनो, परमेश्वर सुद्धा बरेचदा आमच्या प्रार्थना त्याच जेव्हा येतात तेव्हा म्हणतो घे बाबा. कारण मीच तुला सांगतोय मागा म्हणजे मिळेल. पण प्रियांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, प्रार्थनेमधनं आमचं आत्मिक जीवन कळतं. ज्या प्रार्थना आम्ही करतो त्यामधून आम्ही आत्मिक लेवलला कुठे आहोत हे आम्हालाही आणि परमेश्वरालाही कळतं. आजही देवामध्ये असून सुद्धा, वचनामध्ये असून सुद्धा, पवित्र आत्म्यामध्ये असून सुद्धा आमच्या प्रार्थना जगितच आहेत. प्रभू हे दे, प्रभू ते दे, प्रभू ते दे. कधी आम्ही हे म्हणतो का की प्रभू जे तू दिलंय मी तुला परत देतो? हन्नेसारखं. ती काय म्हटली? तू मुलगा देशील मी तुला परत देईल, पण तू दे. आणि तिने जे मागितलं त्या मागितल्यामुळे शमूएल सारखा एक मोठा भविष्यत वक्ता याजक त्यावेळेस मिळाला. यहुदी लोकांना मागण्यामागे असं काही असू द्या की त्याने तुमचा पण फायदा होईल आणि जगाचा पण फायदा होईल. पण आमची प्रार्थना आमच्या त्याच्या बाहेर जात नाही. मला एक गोष्ट सांगा, एक येशू ख्रिस्त मेला, किती येशू ख्रिस्त पैदा झाले? पैदा होतात आजही. कारण ज्यांनी येशूवर विश्वास ठेवला त्यांना पित्याने परमेश्वराचा पुत्र बनण्याचा अधिकार दिला. आज एक येशू मेला आणि अजूनही येशू पैदा होत आहेत. एकाने इच्छा पूर्ण केली तर आज कितीतरी इच्छा पूर्ण करणारे पैदा होत आहेत. आज आमच्या प्रार्थना पण अशा असू द्या प्रियांनो की ते परमेश्वराला संतोषणारा असू द्यात. आणि म्हणून जी हवा होती तिने परमेश्वराच्या बरोबर तिची राहण्याची जी योजना होती परमेश्वराची ती संपवून टाकली. परंतु मरियेने देवाची योजना पूर्ण केली. हवेने पाप व मृत्यू या जगामध्ये आणण्यासाठी शैतानाची मदत केली. लक्षात घ्या, हवा जर फळ खात नव्हती ना तर ती आदाम पण खाल्लं नसतं. कारण आदाम इतका तिच्या प्रेमामध्ये होता की ती जे देत होती ती, जसं आमचा नवरा जे बनवतो तो खातो, मीठ नसेल, आळणी असेल, तिखट असेल, खातो बिचारा, बरोबर, बोलत नाही काय. कारण त्याला माहिती बोललं की भांडणाला कार. त्यापेक्षा जे मिळतंय ते निवडपणे का नाही तर उद्या ते पण मिळणार नाही. तसंच तो आदाम होता. जे देती ना खा बाबा, जाती बागेमध्ये निवडती फळं, कुठलं चांगलं आहे कुठलं हे तिला माहिती आहे, कुठलं रसदार आहे कुठलं गोड आहे. एक दिवस घेऊन आली ना बऱ्या वाईटाच खाल्लं. तर प्रियांनो, शैतानाने या जगामध्ये पाप आणि मृत्यू येण्यासाठी हवेचा उपयोग करून घेतला. तर आज तो शैतान आजही आमच्या जीवनामध्ये ते पाप आणि ते मृत्यू घेऊन येण्यासाठी आम्ही त्याची मदत करतोय का? खूप मोठा प्रश्न आहे, खूप मोठा प्रश्न आहे की आजही तो शैतान खूप ऍक्टिव्ह आहे, ओव्हर ऍक्टिव्ह आहे. आणि आता तर तो ओव्हर टाइम करतोय कारण त्याला माहिती आहे त्याचे दिवस भरलेले आहेत. एका येशू आल्यानंतर त्याचं संपणार आहे. त्याच्यामुळे तो ओव्हर टाइम करतोय. म्हणून प्रियांनो,
हवेनी शैतानाला पाप आणि मृत्यू या जगामध्ये घेऊन येण्यासाठी मदत केली, परंतु मरियेने शैतानाने जे पाप आणि मृत्यू या जगामध्ये आणलं होतं त्यावर विजय मिळवणाऱ्या येशूला या जगामध्ये आणलं. लक्षात घ्या, स्त्रीमध्ये एवढी ताकद आहे ना. मी तुम्हाला सांगते, स्त्रीचा अर्थ आहे, स्त्रीचं इंग्लिशमध्ये काय म्हणतात, वुमन. आणि तुम्हाला माहिती वुमन शब्दाचा अर्थ काय आहे, मॅन विथ वूम. मॅन प्लस वूम म्हणजे जिच्यामध्ये गर्भाशय आहे तो मनुष्य. म्हणजे स्त्रीला जीवन या जगामध्ये घेऊन येण्याचं सामर्थ्य परमेश्वराने दिलंय. पुरुष या जगामध्ये जीवन घेऊन येऊ शकत नाही. स्त्री एका जीवनाला जन्म देते, हे लक्षात घ्या. आणि म्हणून तो आपल्यामध्ये एक अशी ताकद आहे ना, एक असं सामर्थ्य, ही मामूली गोष्ट नाहीये प्रियानो. एका जीवनाला जन्म देणं किंवा एका जीवनाला या जगामध्ये घेऊन येणं ही साधी गोष्ट नाही. आम्हाला असं फक्त वाटतं की चला गर्भ राहिला, गरोदर राहिली, प्रेग्नन्सी झाली, मुलगा झाला, मुलगी झाली. नो, देवाच्या एका पुत्राला, देवाच्या एका म्हणजे देवाच्या योजनेला तुम्ही या जगामध्ये घेऊन येताय. आणि म्हणून हव्वेने पाप आणि मृत्यू या जगामध्ये येण्यासाठी शैतानाची मदत केली, परंतु मरियेने त्याच पापावर आणि मृत्यूवर विजय मिळवण्यासाठी या जगामध्ये येणाऱ्या येशूची मदत केली, या जगामध्ये येण्यासाठी. सो आज स्त्रियांनो एक गोष्ट लक्षात घ्या, आमच्या जीवनाद्वारे आम्ही कुणाची मदत करत आहोत. किती लोक समजतायत, मला समजतंय तुम्हाला मला काय म्हणायचंय. आज आम्ही कुणाची मदत करत आहोत, आज आम्ही शैतानाची मदत करत आहोत पाप वाढवण्यासाठी, मृत्यूला या जगामध्ये अजून सामर्थ्याने काम करण्यासाठी, की त्या मृत्यू आणि पापावर विजय मिळवणाऱ्या येशू ख्रिस्ताला आम्ही कॅरी करत आहोत आणि त्याच्यावर विजय मिळवत आहोत, ना फक्त आमच्या जीवनासाठी परंतु इतरांच्या जीवनासाठी सुद्धा. जर तुम्ही येशू कॅरी करता ना, जर तुम्ही येशूला घेऊन चालता, तर तुमच्या आतमधल्या येशूद्वारे कित्येक साऱ्या लोकांच्या जीवनामधली पाप आणि मृत्यू नाहीसी होतात. म्हणून प्रियांनो, आज आपली ताकद ओळखा आणि आज आम्ही कुणाला मदत करतोय हे जाणून घ्या. कारण हे जाणलं नाही तर आम्ही पण पापात राहू आणि इतरांना पण पापात ओढत राहू. नंतर अजून एक मुद्दा तुम्हाला मला सांगायचा, की जी हवा जेव्हा बनवली होती तेव्हा ती पाप विरहित होती, बरोबर. तिच्यामध्ये पाप नव्हतं, ती पापात पडली, बरोबर. पाप विरहित होती, पापात पडली. परंतु मरियेने पापात न पडता पापातून तारणाऱ्याला जन्म दिला. लक्षात घ्या, ही पापात नाही पडली. उलटी ती म्हटली, जेव्हा स्वर्गदूत म्हटला तिला, देवदूत म्हटला, तू गर्भवती होशील आणि तू एक पुत्र प्रसवशील, त्याचं नाव तू येशू ठेव. हा पुढच्या बाता करतोय सगळ्या. आणि ती विचारते, हे कसं होईल, मला पुरुष माहित नाही. लक्षात घ्या, म्हणजे ती कुमारिका होती आणि कुमारिकेचा अर्थ असा होतो की फक्त शरीराने कुमारिका नव्हती प्रियांनो, ती आत्म्याने पण आणि वागणुकीने पण कुमारिका होती. आणि आज येशूला अशा कुमारिकेंची गरज आहे. येशू ख्रिस्ताला जो पवित्र अतिपवित्र परमेश्वर आहे, 9 महिने एका उदरात राहायचं होतं. मोठं चॅलेंज होतं त्याच्यासाठी. तो पापामध्ये कसं राहू शकेल. जर देव पापाला बघू पण शकत नाही आणि पवित्रतेशिवाय परमेश्वराला आम्ही बघू शकत नाही प्रियांनो, तर 9 महिने ज्या स्त्रीच्या गर्भामध्ये येशूला राहायचंय ते उदर आणि ते जीवन पण शुद्ध असलं पाहिजे होतं. आणि म्हणून मरियेला निवडलं, कारण ती कुमारिका होती. तिला पुरुष फक्त पुरुषच नाही पण खूप साऱ्या गोष्टी माहीत नव्हत्या. समजतंय मला काय म्हणायचंय. आणि म्हणून प्रियानो, येशूला जर जन्म द्यायचा आहे तर कुमारिका व्हावं लागेल.
सगळी जे काय आहे पाप जे काय आहे आम्हाला माहिती असतं आमच्या आतमध्ये काय आहे, हृदयात काय आहे, डोक्यात काय आहे, डोळ्यात काय आहे, कानात काय आहे, सगळं काढून टाका आणि प्युरिटीमध्ये, शुद्धतेमध्ये, पवित्रतेमध्ये जेव्हा चालायला लागाल ना प्रियांनो, येशूच्या प्रत्येक वचनाला तुम्ही जिवंत कराल, प्रत्येक वचनाला तुम्ही जन्म द्याल. आणि देवाने आज आम्हाला त्याचसाठी निर्माण केलेलं आहे, हे लक्षात घ्या. आमेन. हव्याला देवासारखं बनायचं होतं, कारण स्वर्गदूतांनी काय सांगितलं, फळ खाशील तर मरणार नाही ग तू कशाला काळजी करते, उलट फळ खाशील ना तर बऱ्या वाईटाचं ज्ञान तुला प्राप्त होईल आणि तू देवासारखी होशील. देव तुझ्याशी खोटं बोलतोय, त्याला त्याची इच्छा नाही की तू देवासारखं व्हावं, तू बिंदास खा. तिला देवासारखं व्हायचं होतं आणि आज प्रत्येक मनुष्याला देवासारखं व्हायचं. सगळं कंट्रोलमध्ये पाहिजे, सगळ्या जगाचा कंट्रोल पाहिजे, कुटुंबाचा कंट्रोल पाहिजे, याचा कंट्रोल पाहिजे, त्याचा कंट्रोल पाहिजे. आणि प्रियांनो, आपण काय करतो माहितीये का, आपण आपल्या जीवनाचे देव होण्यासाठी खऱ्या देवाला आपल्या जीवनातनं बाहेर काढत आहोत. एक तर इमॅन्युअल राहील, नाही तर तुम्ही राहाल. किती लोक समजतायत. म्हणून हवेला देवासारखं बनायचं होतं, म्हणून तिने इमॅन्युअलला सोडलं. जो देव तिच्या बरोबर सार्वकालिकासाठी राहणार होता, परंतु देवासारखं बनण्याच्या चक्करमध्ये तिने देवालाच सोडून दिलं. आणि प्रियांनो, मरिया, जर मरियेबद्दल तुम्ही बघाल, मरियेचं चरित्र बघाल, तर मरिया जेव्हापासून येशू ख्रिस्त तिच्या गर्भामध्ये राहिला तेव्हापासून पूर्ण त्याच्या जीवनाच्या, त्याच्या सेवेमध्ये, त्याचं जे काही लहानपण, त्याचं तरुणपण, त्याची सेवा, त्याचा क्रूस आणि त्याच्यानंतर पवित्र आत्मा मिळेपर्यंत आणि ज्या कलिसिया, जे चर्चेस सुरू झाले, मरिया शेवटपर्यंत येशू ख्रिस्ता बरोबर राहिली. आज आम्ही ती मरिया बनू का? शेवटपर्यंत, शेवटच्या श्वासापर्यंत आम्ही आमच्या देवाला सोडणार नाही, अशी मरिया आम्हाला बनायचंय. आणि जगासाठी देवाचा सौदा करू नका. जगासाठी, जगिक गोष्टींसाठी येशूला विकू नका. सिंपल गोष्टी असतात आमच्या जीवनामध्ये, आम्ही छोट्या छोट्या गोष्टींसाठी येशूचा एक प्रकारचा सौदा करून टाकतो. चर्चला का नाही आलो, पाहुणे आले. बायबल का नाही वाचलं, डोकं दुखत होतं. उपास का नाही केला, आज इच्छा नव्हती, चक्कर येत होती. कितीतरी गोष्टी आज आमच्या जीवनामध्ये देवाकडे येण्यासाठी देवाने बनवून ठेवलेल्या आहेत, परंतु आम्ही त्याला इग्नोर करतो. त्याला आम्ही छोट्या छोट्या गोष्टींसाठी, दान दशमास टाकायचं नाही, या महिन्यात खूप जादा खर्च होता म्हणून आम्ही टाकला नाही. देवाच्या वचनाबरोबर कॉम्प्रोमाइज करू नका, त्याला डायल्यूट करू नका. जे सांगतंय तेच करा. लक्षात घ्या प्रियांनो, कारण जर आम्ही देवाबरोबर नाही आहोत ना, तर नक्की आम्ही शैतानाबरोबर आहोत. किंवा दोनच गोष्टी या जगात काम करतात. तुम्ही असं नाही म्हणणार की देवाबरोबर नाही तर मी एकटी आहे. नो, दोनच गोष्टी या जगात काम करतात, एक देव आणि एक शैतान. जर तुम्ही देवाला सोडलं तर नक्की तुम्ही शैतानाच्या गटात आहात. म्हणून मरियेने ज्या क्षणी पवित्र आत्मा उतरून आला, जाणलं, आणि तिनं प्रत्येक गोष्ट, असं लिहिलं मरियेबद्दल, तिनं नोट डाऊन करत होती. येशू ख्रिस्ताचा जन्म, येशू ख्रिस्ताला वाचवणं, येशू ख्रिस्ताच्या त्याचं बोलणं, त्याच्याबरोबर झालेले खूप सारे चिन्ह चमत्कार ती नोट डाऊन करत होती. आणि तिला कळत होतं की ज्या मुलाला मी जन्म दिलाय तो खरोखर देवाचा पुत्र आहे. आणि आज प्रत्येक मरियेला हे कळलंच पाहिजे की तो खरोखर देवाचा पुत्र आहे. वरतून नाही, बायबल सांगतं म्हणून नाही, परंतु आम्ही एक्सपिरियन्स केलं पाहिजे, त्याचा अनुभव घेतला पाहिजे. आमेन.
हवेमुळे पाप आणि पापाचे परिणाम मानव जातीला बघायला मिळाले. लक्षात घ्या, आज आम्ही पाप करतो आणि त्याचे परिणाम आमच्या कुटुंबाला, आमच्या सोसायटीला, आमच्या लोकांना भोगायला लागतात. बरोबर, हवेने पाप केलं, पण आज मानव जाती त्या पापाचे परिणाम आजही भुगतत आहे. आणि म्हणून प्रियांनो, आम्ही काय करतो आणि त्याचा परिणाम माझ्या वैयक्तिक जीवनावर आणि माझ्या जवळच्या लोकांवर किती होणार आहे याचा एकदा विचार करा. कुठलीही गोष्ट करताना, कुठलंही खोटं बोलताना, कुठल्याही गोष्टी, मी सांगेल कुठल्याही गोष्टी करताना एकदा विचार करा की मी जे काही करत आहे त्याचा बाकीच्या लोकांवर आणि माझ्या स्वतःच्या जीवनावर कसा परिणाम होणार आहे. कारण पाप कधी एकटं येत नाही, पाप नेहमी बाजून पापांना घेऊन येतं. आणि म्हणून प्रियांनो, हवेमुळे पाप आणि पापाचे परिणाम मानव जातीला बघायला मिळाले, परंतु मरियेमुळे या जगाला येशू ख्रिस्त बघायला मिळाला. आणि तुम्हाला माहिती आहे, पहिला जो चमत्कार झाला पाण्याचा दाखरस कुणामुळे झाला माहिती आहे? मरियेमुळे. जेव्हा तिला कळालं की ज्या लग्नामध्ये ते गेलेले आहेत तिथला दाखरस संपलाय, द्राक्षरस संपलाय, आणि ती येशूकडे येते आणि त्याला म्हणते द्राक्षरस संपलाय. तो म्हणतो मी काय करू, माझं अजून वेळ नाही आलाय. हे नारी तिला काय म्हणतो, हे बाई माझं काही काम नाही येते. तरी ती काय म्हणते, हे जे सांगेल ते करा, याचं ऐका. आणि मग येशू ख्रिस्ताच्या आईच्या सांगण्यावरनं ते रांजण काठोकाठ भरतात आणि ते रांजण काठोकाठ भरल्यानंतर पाण्याचा द्राक्षरस होतो. पहिला चमत्कार येशूच्या जीवनामध्ये मरियेमुळे होतो. आणि म्हणून प्रियांनो, आज आम्हाला ती मरिया बनायचंय ज्याच्याद्वारे परमेश्वर आमच्या जीवनाद्वारे लोकांच्या जीवनामध्ये चमत्कार करेल. आमच्या प्रार्थना देवाला गौरव देणाऱ्या असू द्यात. तिने प्रार्थना केली येशूकडे येऊन, अरे द्राक्षरस संपलाय. आज आम्ही प्रार्थना करतो का, प्रभू त्याला आरोग्य दे, प्रभू त्याला कर्ज आहे, प्रभू तो मरायला लागलाय, प्रभू दारू पितोय, प्रभू हे करतोय. आमच्या प्रार्थना प्रियांनो लोकांचं, म्हणजे जे आमचे जवळचे लोक आहेत त्यांच्यासाठी चमत्कार करणाऱ्या आणि त्याच्याद्वारे परमेश्वराचं गौरव करणाऱ्या असू द्यात. तुमचा एक मी माझ्या आयुष्यात बघितलंय, एक छोटी प्रार्थना, मी तुम्हाला सांगते, एक छोटी प्रार्थना लोकांचं जीवन बदलणारी होती. आणि तुम्हाला माहितीये, या पाण्याचा जेव्हा द्राक्षरस केला ना येशूनी, तेव्हा शिष्यांनी विश्वास ठेवला, जे नवीन नवीन त्याच्याबरोबर चालत होते, की हा खरोखर परमेश्वराचा पुत्र आहे. आमचं जीवन एक असं जीवन बनू द्या की ज्याच्याद्वारे परमेश्वराची आश्चर्यकर्म होतील आणि लोक विश्वास ठेवतील की येशू खरा परमेश्वराचा पुत्र आहे. आता हे असं गुळमुळीत जीवन जगणं बंद करा. चलता है जो ॲटिट्यूड आहे तो बंद करा. आता देवासाठी पेटून उठण्याचा समय आलेला आहे. जर शैतान ओव्हर टाइम करतोय तर आम्हाला ओव्हर टाइम केला पाहिजे. लक्षात घ्या प्रियांनो, आज आम्ही अशा समयामध्ये आलेलो आहोत जेव्हा लढाया फक्त अफवा नाही आहेत, फक्त बातम्या नाही आहेत, आज लढाया होत आहेत. आज भूकंपवर भूकंप होत आहे, आज सगळीकडे दुष्काळ पडत आहे, आज पाप वाढत आहे, व्यभिचार वाढत आहे. आज आम्ही आमच्या सोशल मीडिया आम्हाला बघवत नाही इतक्या घाण गोष्टी आज आम्ही सोशल मीडियावर बघत आहोत. कोण करतंय हे सगळं? हे शेवटच्या दिवसामध्ये आपण आलेलो आहोत, कारण वचन सांगतं की प्रीती कमी होईल आणि पाप वाढेल. होतंय की नाही होतंय? मग आज आम्ही शांत का बसतो? आमचं जीवन नॉर्मल आहे, आम्हाला काही फरक पडत नाही प्रियांनो. एक मरियेद्वारे जर एक येशू ख्रिस्त येऊन पूर्ण दुनियेला आजही बदलतोय,
तर आज आम्हाला येशू ख्रिस्त बनून अजून येशू ख्रिस्तांना जन्म देऊन या दुनियेला बदलायचंय. उठा, आता पेटून उठलं पाहिजे. आता शांत बसून उपयोग नाहीये. तीच दुःख परमेश्वराचं वचन सांगतं, या जगामध्ये तुला क्लेश होतील, दुःख होईल, त्रास येतील, सगळं होईल, धीर धर, मी या जगाला जिंकलेला आहे. अरे पण जयवंत से भी लढकर है. वी ऑलरेडी वन दिस मॅच ऑफ लाईफ. फक्त देवाला कॉपरेट करा. आज देवाला आमच्या कॉपरेशनची जरूर आहे. म्हणून प्रियांनो, आज जे पाप आणि पापाचे परिणाम मानव जातीला हवेमुळे बघायला लागले, परंतु मरियेमुळे प्रियांनो देवाचं गौरव झालं. आमेन. हवेने फळ खाल्ले, आदामाला हे दिले, बरोबर. पाप संसर्गजन्य आहे, हो की नाही. मला एक गोष्ट सांगा, समजा 1 डझन आंबे आणले, त्यात एकच सडका आहे. आता मला सांगा, 11 आंब्यांनी सडक्या आंब्याला चांगलं बनवलं पाहिजे का एक सडक्या आंब्यांनी 11 आंब्यांना सडकं बनवलं पाहिजे? पण काय होतं, 11 आंबे सडक्या आंब्याचं हे काढू शकतात, सडणं काढू शकतात? नाही, नियम आहे. म्हणून प्रियांनो, वचन सांगतं की आपली संगती कशी आहे ते बघा, कारण वाईट संगती चांगल्या चरित्राला बिघडवते. आणि म्हणून जर पाप संसर्गजन्य आहे, तर मरीवर पवित्र आत्मा उतरून आला, वचन देहधारी झालं आणि तिच्यामध्ये वाढू लागलं, तेव्हा प्रियांनो मरिया योसेफाकडे गेली नाही. लक्षात घ्या, जर ती योसेफाकडे गेली असती ना तर खूप मोठं भांडण झालं असतं आणि त्याच क्षणी योसेफाने तिला सोडून दिलं असतं. तिने जर येऊन सांगितलं असतं ना, योसेफा माझ्यावर पवित्र आत्मा उतरून आला, गॅब्रिएल स्वर्गदूताने मला दर्शन दिलं, माझ्या पोटामध्ये बाळ आहे, ते पवित्र आत्म्याचं फळ आहे, मी येशूला जन्म देणार आहे, त्यांनी विश्वास ठेवला असता? नाही. परंतु जेव्हा स्वर्गदूत मरियेला सांगतो की तुझी एक नातलग आहे अलिशिबा, ती या म्हातार वयामध्ये आता 6 महिन्याची गरोदर आहे, आणि मग ही मरिया काय करते, योसेफाकडे गेलं पाहिजे की नाही होतं मला सांगा. जशी हवा कुणाकडे गेली, आदामाकडे गेली, आता मरियेने कुठे गेलं पाहिजे? नाही. जेव्हा तिला कळतं की अलिशिबावर सुद्धा, अलिशिबाच्या पोटामध्ये योहान जन्म घेत आहे, ती तिच्याकडे गेली आणि एक मोठं आश्चर्यकर्म झालं. मरियेवर जो पवित्र आत्मा उतरून आला होता, जेव्हा ती अलिशिबाला भेटायला गेली, अलिशिबावर सुद्धा पवित्र आत्मा उतरून आला आणि अलिशिबेच्या पोटातला योहान आनंदाने उड्या मारू लागला, कारण त्याच्यावर पण पवित्र आत्मा उतरून आला. आज जर आम्ही पवित्र आत्म्यामध्ये चालतो, तर आमचे आजूबाजूचे लोक सुद्धा पवित्र आत्म्यात चालतात, कारण पवित्र आत्मा पण संसर्गजन्य आहे. हालेलुया. कारण मी डॉक्टर आहे, त्यामुळे मला जरा हे शब्द पटतात. हालेलुया. कारण आम्ही एकमेकाला देतो की नाही. एक वाईट गोष्ट तुम्ही दुसऱ्याला सांगा, लगेच ती तिसऱ्याला, ती लगेच चौथ्याला, ती लगेच 5व्याला लगेच ब्रॉडकास्टिंग होतं. मग आमच्या मधला आत्मा असा का नाही ब्रॉडकास्ट होत ना? आत्मा असा प्रेम झाला पाहिजे ना, गेला पाहिजे, लोकांनी बोललं पाहिजे. येशूला म्हणत होते खरोखर हा परमेश्वराचा पुत्र आहे. आम्हाला का नाही म्हणत खरोखर ही परमेश्वराची पुत्री आहे, खरोखर हा ख्रिस्ती आहे, ह्याच्या जीवनातच दिसतं हा ख्रिस्ती आहे. का नाही बोलत आमच्या विषयी? प्रियांनो, पवित्र आत्म्याने जगलं तर डोंगरावर वसलेल्या शहरासारखं लोकांचं लक्ष आमच्याकडे राहतं. लक्षात घ्या, कारण पवित्र आत्मा कधीच लपून राहत नाही. पवित्र आत्म्याची फळं आणि पवित्र आत्म्याची दानं आणि पवित्र आत्म्याचं सामर्थ्य तुमच्या जीवनात असं ओसंडून राहतं, आणि ज्याच्या संपर्कात तुम्ही येता त्याला ते मिळतं. पवित्र आत्मा मिळाल्यानंतर जे शिष्य होते त्यांच्या संपर्कात आलेले लोकांना पवित्र आत्मा मिळत होता. ते हात ठेवत होते, लोक पवित्र आत्म्याने भरत होते. प्रियांनो, आज पुन्हा एकदा ती वेळ आली आहे
की जर आज आम्ही पवित्र आत्म्याने भरत आहोत, आज आमच्या आसपासचा परिसर सुद्धा पवित्र आत्म्याने भरला पाहिजे. आणि स्पेशली स्त्रियांना सांगेल, कटकट करण्यापेक्षा, भांडण करण्यापेक्षा, कुरकुर करण्यापेक्षा पवित्र आत्म्याने भरा. तुमचं कुटुंब पण पवित्र आत्म्याने भरेल. कारण सकाळी तुमचा मूड ऑफ, दिवसभर कुटुंबाचा मूड ऑफ. आज मला काही करावं असं वाटत नाही, आज माझ्याशी कोणी बोलायचं नाही, आज माझा मूड खराब आहे, आज भांडणं होतील, सगळे लोक चिडी चूप, ती बाबा वेगळ्याच मूडमध्ये, तिच्याशी बोलू नका. सकाळी सकाळी उठून पवित्र आत्म्याने भरा ना. सगळं कुटुंब दिवसभर पवित्र आत्म्याने भरून जाऊ दे ना. बसा, उठा, प्रार्थना करा, कुटुंबासाठी सांगा, प्रत्येकावर हात ठेवा, प्रार्थना करा त्यांच्यासाठी, आणि त्यांना पण भरू दे ना पवित्र आत्म्याने. आणि खरोखर होतं प्रियांनो, हे करून बघा, करून बघा. कारण स्त्री ही कुटुंबाचं बॅकबोन आहे. बॅकबोन म्हणजे मनका, ती सपोर्ट करते कुटुंबाला. स्त्री जर चांगली असेल ना, कुटुंब चांगलं स्थितीत राहतं. म्हणून प्रियांनो, आज स्त्रीला खरोखर आपली पोझिशन देवामध्ये, कुटुंबामध्ये, सोसायटीमध्ये काय आहे हे जाणून घ्यायची गरज आहे. म्हणून मी तुम्हाला म्हटलं, आता गुळमुळीत आयुष्य जगायचं सोडून द्या. आता पेटून उठा, आपल्या कुटुंबासाठी, आपल्या चर्चसाठी, आपल्या सोसायटीसाठी, आपल्या देशासाठी. आज किती लोक मरतायत येशू बिना, येशू शिवाय. आज आमच्या शेजारी आहे, माहित नाही त्याला येशू, दाखवून द्या त्याला येशू. प्रार्थना करा आणि त्याला सुद्धा येशूमध्ये घेऊन या. कारण पवित्र आत्मा सुद्धा संसर्गजन्य आहे. जसं पाप आहे तसं पवित्र आत्मा पण संसर्गजन्य आहे. आणि प्रियांनो, हवा आदिमाता झाली, सगळ्या अवघ्या जीवधारी जनांची ती माता झाली. ऍक्च्युली हवेचा अर्थच आहे आदिमाता, परंतु मरिया धन्य माता झाली. हालेलुया. आजही मरियेला साऱ्या स्त्रियांमध्ये धन्य म्हटलं जातं. आज आम्हाला काय म्हणायचं, फक्त शारीरिकरित्या लेकरांना जन्म देणारे, बरोबर, आदिमाता म्हणजे काय, शारीरिक पुत्रांना जन्म, शारीरिक लेकरांना जन्म देणारी. त्याच आम्ही शारीरिक लेकरांना जन्म देणारे आहोत की आत्मिक लेकरांना जन्म देणारे आहोत. आज हा खूप मोठा प्रश्न आहे. कारण प्रियांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, आज आमची लेकरं आहे ना, लेकरांची आजची स्थिती पाहून, स्पेशली जे यंगस्टर्स आहेत, आज युवा पिढीची अवस्था बघून डोळ्यामध्ये पाणी येतं. आज ज्या मार्गाने आमची लेकरं चाललेली आहेत, विनाश त्यांच्यासाठी ठेवलेलाच आहे, हा की नाही. म्हणून प्रियांनो, आज आमच्यासारख्या मातांनी आता मशाल हातात घ्यायची गरज आहे. आज पवित्र आत्म्याची मशाल घेऊन चाललं पाहिजे प्रियांनो. कारण आमच्या कुटुंबाचा साल्वेशन एक प्रकारे आमच्या हातात सुद्धा आहे. ती आदिमाता होती, मरिया धन्य माता झाली. आज आम्हालाही परमेश्वराच्या दृष्टीने जर धन्य व्हायचंय, तर प्रियांनो, आमच्या लेकरांना परमेश्वराच्या भयात, परमेश्वराच्या ज्ञानात, परमेश्वराच्या प्रेमात आणि परमेश्वराच्या सामर्थ्यात वाढवण्याची गरज आहे. हालेलुया. मारा त्यांना, पण बसवा प्रार्थनेला. 2 फटके द्या, जेवण देऊ नका, पण बायबल वाचायला बसवा. आज त्या शिक्षेची, त्या शिक्षणाची आज आमच्या लेकरांना नितांत गरज आहे. कारण सैतान गरजणाऱ्या सिंहासारखा आपला तोंड फाडून बसलेल्याचं की कोण मिळतंय त्याला मी फाडून खातोय. आणि आज आमची लेकरं शिकार होत आहेत. आणि म्हणून प्रियांनो, आज आमच्या लेकरांना देवाकडे घेऊन यायचं काम स्त्रियांचं आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की हव्वीच्या पहिल्या पुत्राने दुसऱ्या पुत्राचा घात केला. बघा, पाप किती लवकर ट्रान्सफर होतो आईबापाकडनं पोरांमध्ये, बरोबर. फक्त फळ खाल्लं, एवढा काय मोठा गुन्हा केला परमेश्वरा, चोरी केली, व्यभिचार केला, कुणाला मारलं नाही. आदाम हवेने पाप केलं, परंतु ते पाप त्याच्या मुलामध्ये असं आलं की पहिल्या पुत्राने दुसऱ्या पुत्राचा घात केला. परंतु मरियेच्या पहिल्या
पहिल्या पुत्राने त्या मृत्यू आणि त्या पापाला ठार मारलं. हालेलुया. किती मोठी गोष्ट आहे. आणि म्हणून तिला धन्य म्हटलं जातं, कारण तिने अशा परमेश्वराला या जगामध्ये आणलं होतं की हव्वे आणि आदामद्वारे आलेलं पाप मरियाच्या लेकराद्वारे, मरियाच्या पुत्राद्वारे क्रूसावर टांगलं गेलं. हालेलुया. मृत्यूवर परमेश्वराने विजय मिळवली. तर प्रियांनो, आज आम्ही कृपा पावलेले आहोत, अनुग्रह पावलेले आहोत, परमेश्वराच्या दयेमध्ये आहोत. आज आम्हाला प्रूव्ह करायचंय. किती लोक समजतात. आज तुमची धन्यता. आज मी स्पेशली पॅरेंट्सला सांगेल, आज जे आईबाप इथे बसलेले आहेत, आपल्या लेकराला CA करून, IPS करून, IAS करून, बिझनेसमॅन बनवून धन्यता मानू नका. लेकरांना परदेशात पाठवून धन्यता मानू नका. लेकर आज परमेश्वरामध्ये आहेत की नाही त्याच्यामध्ये धन्यता माना. आमेन. आमेन. कारण तुमचा बिझनेस, तुमचा IPS, तुमचा IAS, तुमचं CA तुम्हाला स्वर्गामध्ये घेऊन जाणार नाहीये, तर तुमचं तारण तुम्हाला स्वर्गामध्ये घेऊन जाणार आहे. म्हणून लेकरांना समजून सांगा, बघ चांगली नोकरी बघ, अशी नोकरी बघू नको की ती तुला देवापासून दूर करेल, ती तुला इतकी बिझी करेल की देवाकडे येण्याचा तुला वेळच मिळणार नाही. आम्हाला खूप भूषण असतं, माझं लेकरू परदेशात आहे, माझं लेकरू IPS आहे, माझं लेकरू हे आहे. अरे पण तुझं लेकरू देवात आहे का? सगळ्या दुनियाला तो हे करेल, सब दुनिया को पा लिया तो क्या लाभ होगा अगर अपने प्राण का नाश किया. आज आपल्या लेकरांना बसून समजून सांगा, ही दुनियाची पैसा, प्रॉपर्टी, नाव, संपत्ती काही कामाला येणार नाही, तुझा फक्त येशू कामाला येईल. आमेन. आमेन. आणि धन्य म्हणा जेव्हा लेकर देवामध्ये येतील. तुमची धन्यता. लेकरांनी किती शिक्षण घेतलं, किती संपत्ती. आम्हाला खूप धन्यता असते. भूषण माझ्या लेकराकडे बंगला आहे, त्यांनी गाडी घेतली. अरे पण तुझं लेकरू चर्चला येतंय का त्या गाडीने? त्या घरामध्ये जे तुझ्या लेकराने घेतले तिथे स्तुती आराधना होते का? तिथे वचन वाचलं जाते का? तिथे प्रार्थना होते का? विचारा. धन्यता या गोष्टीवर मानू नका, कारण दुनियाचे धन्यतेचे आणि परमेश्वराचे धन्यतेचे मापदंड वेगळे आहेत. सगळं सोडायला लागलं तरी चालेल, पण येशूला सोडू देऊ नका. हालेलुया. आणि म्हणून प्रियांनो, मरिया हवेला आदिमाता म्हटलं गेलं, परंतु हवा ठकवली गेली. काय गेली? ती भुलवली गेली असं म्हटलं. बरोबर. आज कितीतरी हवा आहेत ज्या भुलवल्या जातात. छोट्या छोट्या गोष्टींमध्ये भुलवलं जातो आपण. तुरंत आम्ही रस्ता बदलतो, लगेच आम्ही देवाला सोडायला तयार होतो. नाही प्रियांनो, ती भुलवली गेली. परंतु परमेश्वराने आज आमचं जर तारण केलेलं आहे, तर त्या तारणामध्ये राहा. आमेन. त्या तारणामध्ये राहा. आणि आज पुन्हा एकदा माझा प्रश्न असेल की आम्ही हवा आहोत की आम्ही मरिया आहोत? ना आम्ही कॉम्बिनेशन आहोत. थोडी हवा, थोडी मरिया, क्रॉस, मिक्स अँड मॅच. नवीन एक आता आमच्याकडे हे आलंय की कुर्ती एकीकडनं घ्यायची, ओढणी एकीकडनं घ्यायची, हे एकीकडनं घ्यायचं आणि एक मिक्स मॅच चांगला ड्रेस बनवायचा. सो यार आमचं लाईफ असं मिक्स मॅच आहे. थोडा खट्टा, थोडा मिठा. नो 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 नो, खट्टा मीठा नहीं चलता है. खट्टा मीठा नहीं चलता है, कारण हे पाणी शुद्ध आहे, 100% शुद्ध आहे. पण यात एकच गटराचा थेंब टाका, प्याल का? 99.99% शुद्ध, फक्त एकच तर गटराचा थेंब आहे, का नाही पिणार? मग देवानी पण रक्त दिलं, वचन दिलं, आत्मा दिला, सगळं दिलं, तरी पण आमचं जीवन शुद्ध करण्यामध्ये आम्हाला प्रॉब्लेम काय? समजतंय आज परमेश्वराचा आत्मा आमच्या बरोबर काय बोलत आहे. आणि प्रियांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, सगळं सोडून द्या. कोण काय करतंय, कुणी काय केलं, कुणी काय नाही केलं, हे विचार करण्यापेक्षा आम्ही काय केलं पाहिजे याचा विचार करा. विनाकारण दुःखी होऊ नका. दुसऱ्यामुळं आपलं तारण
धोक्यामध्ये घेऊन येऊ नका हालेलुया. आणि माफ करायला शिका. सगळ्यात महत्वाचं सांगेल, येशू ख्रिस्तानी पहिला शब्द काय बोलला? आता आम्हाला तर येशू ख्रिस्तासारखं कोणी क्रुसावर दिलंय का बाबा? कोणी काट्याचा मुकुट टाकलाय का? पाठीवर कोणी फटके मारलेत का? हातापायात कोणी खेळ ठोकलेत का? कोणी तोंडावर थुंकलंय का? नाही ना. मग त्याने तो क्रूस सहन केल्यानंतर सुद्धा हे बोलला की हे पिता ह्यांना माफ कर, कारण हे जाणत नाहीत काय करतायत. तर प्रियांनो, आज मी तुम्हाला सांगेल, ही तुलना फक्त हवा आणि मर्याची नाहीये, ही आमच्या मधल्या हवेची आणि आमच्या मधल्या मर्याची आहे. थोडी बहुत हवा आहे ना, ती काढून टाका. यानं टायर बस्ट व्हायच्या आधी, पंक्चर व्हायच्या आधी काय करा, जी काय थोडी बहुत हवा आहे ती काढून टाका आणि मर्यादेमध्ये चाला. ओके. आणि प्रियानो, आज आम्हीही पवित्र आत्म्याद्वारे परमेश्वराच्या प्रत्येक वचनाला देहधारी करू शकतो. प्रत्येक वचन तुम्ही बोला आणि पवित्र आत्मा ते वचन पूर्ण करेल. हालेलुया. तुमच्या तोंडातून शब्द निघू द्या, कारण तुमच्या जिभेमध्ये जीवन आणि मृत्यूचं सामर्थ्य आहे. वचन कबूल करा, पवित्र आत्म्याचं काम आहे तो जाऊन पूर्ण करेल. आणि म्हणून आज पुन्हा एकदा सांगेल, खूप नम्रपणे सांगेल, प्रियांनो, येशू ख्रिस्ताला आमच्यासारख्या मर्यादेची गरज आहे. तुला माहिती आहे गोष्ट, देवाला आमची गरज आहे. तो आमच्याशिवाय काय करू शकत नाही. या पृथ्वीवर येशू ख्रिस्त पिता आणि पवित्र आत्मा आमच्याशिवाय काही करू शकत नाही. त्याला आज आमची गरज आहे, कारण भले तो देवांचा देव होता, राजांचा राजा होता, स्वर्ग पृथ्वीचा निर्माण करता होता, तरी सुद्धा या जगामध्ये येण्यासाठी त्याला मर्यादेचीच गरज होती. तो मर्यादेच्या शिवाय या जगामध्ये येऊ शकत नव्हता आणि त्यासाठी त्याला मर्यादेच्या होकाराची गरज होती. आज आम्ही मर्या आहोत, पण आमचा होकार आहे का? आम्ही तयार आहोत का? आज प्रश्न हा पण आहे. आम्ही ते बलिदान करायला तयार आहोत का? येशू बरोबर शेवटपर्यंत राहायला तयार आहोत का? आज प्रत्येक मर्यादेला प्रश्न विचारत आहे, देव मला तुझी गरज आहे, तू होकार देशील का? आणि म्हणून प्रियांनो, आज हवा आणि मर्या यांची जी तुलना आहे ती जाणून घ्या. कुणी काय केलं, कुणी काय करायला नको होतं आणि कुणी काय केलं त्याच्याने कसा जगाचा इतिहास बदलला हे समजून घ्या. आणि आम्ही सुद्धा हिस्ट्री मेकर होऊ शकतो. आम्ही सुद्धा जर काय म्हणतात ना, अगर हमने भी सोचा ना कि हम भी बन सकते हैं. सिर्फ सोचना जरूरी है. एक बार सोच लिया तो फिर खुद की भी नहीं सुनना. पवित्र आत्मा आणि वचनाद्वारे असं जीवन जगा की लोकांनी म्हटलं पाहिजे, अरे हा हे वेगळंच व्यक्तिमत्व आहे बाबा. आणि त्यांनी विचारलं पाहिजे, तुझा देव कुठला, मला तुझ्या देवाकडे यायचंय. हालेलुया. प्रियांनो, खरोखर आज मी तुम्हाला सांगते, देवाला आमची गरज आहे. आमेन. आपण प्रार्थना करूया. आपण उभे राहूया. धन्यवाद परमेश्वरा. ओ जीसस, थँक्यू. प्रभू, खरोखर आज तुझ्या वचनाद्वारे तू आमच्याशी तुझं हृदय व्यक्त केलं. आज आमच्या हृदयाला स्पर्श झाला. प्रभू, आज आम्ही खरोखर जाणतो आमची तुझ्यामध्ये जी भूमिका आहे, आमचे तुझ्यामध्ये जे स्थान आहे परमेश्वर, आज आम्ही जाणलेलं आहे. आणि आज आम्ही पश्चाताप करतो. आम्ही प्रभू खूप साऱ्या अशा गोष्टींना आमच्या हृदयामध्ये स्थान दिलेलं आहे ज्याची गरज नाही आहे. प्रभू, आज पुन्हा एकदा आमच्या त्या हृदयामध्ये तू ये. आज आमच्या हृदयाच्या सिंहासनावर तुझं 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 स्थान तू ग्रहण कर परमेश्वरा. प्रभू येशू, मरियेने उदर दिला, आज आम्ही हृदय देतोय. ओ जीसस, थँक्यू. आज आमच्या हृदयामध्ये ये. ओ जीसस, थँक्यू.
थँक्यू गॉड, थँक्यू फादर. आज प्रत्येकाशी तू बोल, प्रत्येकाबरोबर देव बोलत आहे. आपले डोळे पण बंद करूया सगळ्यांना. आज तोच परमेश्वर आमचा परमेश्वर आहे. आज तो आमच्याशी बोलू इच्छितो. खूप वेळा असं होतं की देव आमच्याशी बोलू इच्छितो, पण आमच्याकडे वेळ नसतो, आमच्याकडे कान नसतात, आमच्याकडे ते स्पिरिट ऑफ रेव्हेलेशन नसतं. परंतु आज परमेश्वर प्रत्येकाबरोबर बोलू इच्छित आहे. येस फादर. ओ धन्यवाद, ओ धन्यवाद, ओ धन्यवाद परमेश्वरा. तुझ्या आत्म्याने भर, तुझ्या आत्म्याने भर, तुझ्या आत्म्याने भर, तुझ्या आत्म्याने भर. ओ प्रभू येशू, तुझ्या गुप्त गोष्टी प्रभू तुझ्या लेकरांवर तू प्रकट कर. पुन्हा एकदा तो अभिषेक उतरून येऊ दे परमेश्वरा, की प्रभू जसं त्या मरीवर प्रभू तो अभिषेक उतरून आला होता, तो अभिषेक मरियमवर उतरून आला आणि प्रभू वचन देहधारी झालं. प्रभू आज पुन्हा एकदा प्रभू तीच घटना इथे घडू दे परमेश्वरा. ओ लिया ला बाशी किथी आला ला बाशी किथी आला ना. हो लिया ला बाशी हा लागा दी आला ना. थँक्यू गॉड, थँक्यू जीसस. टॉक टू परमेश्वराबरोबर बोला. आपले तोंड उघडा आणि सांगा तू आज तुम्हाला येशू विषयी काय वाटतं. लेट हिम नो. त्याला कळू दे आज तुम्हाला काय बोलायचंय त्याच्याशी. सांगा त्याला मी तुझ्यावर प्रेम करतो. सांगा त्याला मी चुकलो. प्रभू मला तुझ्या बरोबर राहायचंय, तुझी योजना पूर्ण करायचंय. प्रभू तुझ्या येण्यासाठी तयार व्हायचंय. प्रभू खरोखर बाप्पा मी तुझ्यावर खूप प्रेम करतो. येस फादर. ओ धन्यवाद आजच्या या वचनासाठी, तुझ्या पवित्र आत्म्याच्या सामर्थ्यासाठी. आज आम्ही जाणलो परमेश्वर, आज आम्ही समजलो की प्रभू तुला हवा नको आहे, तुला मरिया पाहिजे. आणि प्रभू आज ती मरिया बनण्यासाठी आम्ही तयार आहोत. येशू तुझ्या प्रिय नावात मागतो म्हणतो एक आमेन.